नमस्कार, स्वागत आहे तुमच्या एस पी मराठी चॅनलवरती. जर अजूनही तुम्ही एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मला लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर मित्रांनो, अखेर सर्वसामान्य लाभार्थ्यांचा घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यासाठी 19,667 घरकुलं मंजूर करण्यात आलेली आहेत. म्हणजे जवळपास 20 लाख घरकुलं आपल्या राज्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. तर जर तुम्हाला घरकुल योजनेसाठी लाभ घ्यायचा आहे किंवा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी ते अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओमध्ये सर्व डॉक्युमेंट्स तुमचे क्लिअर होणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओमध्ये सुरू करूया. तर प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सर्वसामान्य जनतेला म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये फक्त ही केंद्र सरकारची योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना काही लाभार्थी म्हणत होते की मोदी आवास योजना वेगळी आहे का प्रधानमंत्री आवास योजना वेगळी आहे. आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या की केंद्र सरकारच्या माध्यमातून जी योजना राबवली जाते त्याचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना. ही फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातूनच योजना राबवली जाते. त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून अशा विविध योजना घरकुलाच्या संदर्भात राबवल्या जातात. आता यामध्ये रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, मोदी आवास घरकुल योजना असेल, त्यानंतर यशवंत वसाहत योजना असेल, अशा विविध योजना आहेत. तर घरकुल संदर्भात यामध्ये जे लाभार्थी पात्र होतील, जे लाभार्थी ज्या कॅटेगरीतील आहेत असे लाभार्थी अर्ज करतील, अशा लाभार्थ्यांना घरकुल त्या ठिकाणी दिलं जातं. तर आता चालू वर्षांमध्ये एका घरकुल साठी निधी जे अनुदान आहे ते 1,20,000 पर्यंत घटकांसाठी दिलं जातं आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 रुपयांचं बजेट सध्या तरी दिलं जातं. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे की केंद्राकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. म्हणजे घरकुलसाठी जे सध्या अनुदान दिलं जातं, या अनुदानामध्ये घरकुल कंप्लीट होत नाही, त्यासाठी वाढीव निधी द्यायला पाहिजे. याचा प्रस्तावसुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे. आता केंद्र सरकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या नंतर राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा अनुदान वाढवलं जाईल आणि केंद्र सरकारकडून सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किती अनुदान वाढवेल या संदर्भात सध्या तरी अपडेट देण्यात आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण नक्की व्हिडिओ घेणार आहोत. आता त्यानंतर समजून घ्या की घरकुलसाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत. आता डॉक्युमेंट जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम आपल्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या बँकेला आपला आधार लिंक असणं आवश्यक आहे. कारण हे सर्व पैसे थेट DBT मार्फत आपल्या खात्यावरती येतात. त्यासाठी आपला बँक खात्याला DBT ॲक्टिव्ह असणे गरजेचं आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याकडे ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नंबर 8ला आपला प्लॉटची नोंद असणे गरजेचे आहे. जर आपण आपल्या नावाचे प्लॉट नसेल किंवा आपल्या वडिलांच्या नावाने नसेल किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या नावाने जर प्लॉट नसेल तर आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्र आपल्याकडे लागतं. ते ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला घेता येतं किंवा तलाठ्याकडून सुद्धा घेता येतं. आता ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही, अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयांची मदत दिली जाते. जर त्या गावामध्ये सरकारी जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना त्या सरकारी जागेचा लाभसुद्धा दिला जातो. कारण अशा भरपूर स्कीम आहेत आणि सध्या महाआवास अभियान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे. हा अभियान 1 जानेवारी 2025 पासून ते केवळ जवळपास 30 एप्रिल 2025 पर्यंत राबवला जाणार आहे. या अभियानाअंतर्गत नवीन फॉर्म भरून घेतले जाईल आणि नवीन फॉर्मसोबत त्या लाभार्थ्याचा सर्वेसुद्धा केला जाईल. आता तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा बँकेचं पासबुक असेल, नमुना नंबर 8 तुमच्या नावावर जर प्लॉटचा उल्लेख असेल तर नमुना नंबर 8ला तुमची नोंद असायला पाहिजे.
मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या बँकेच्या पासबुकला किंवा आधार कार्डला लिंक असायला पाहिजे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा. जेव्हा सर्व्हे सुरू होईल, आता सर्व्हे सुरू होईल लवकरच, या संदर्भात जे लाभार्थी आवास प्लस नावाचा जो सर्व्हे झाला होता 2017-18 मध्ये, ज्यामध्ये जे लाभार्थी फॉर्म भरलेले आहेत, असे लाभार्थी त्या ठिकाणी या सर्व्हेमध्ये तर पात्र राहणारच आहेत. ज्यांचे विनाकारण अर्ज अपात्रमध्ये पडलेले आहेत, सिस्टीमद्वारे ऑटोमॅटिक रिजेक्ट झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी एक नवीन सर्व्हे जो सुरू होणार आहे, त्या सर्व्हेमध्ये त्यांना फॉर्म भरून घेतला जाईल. आणि जे लाभार्थी आता फॉर्म भरलेले नाही आहेत किंवा तेव्हा फॉर्म भरलेले नाही आहेत, अशा लाभार्थ्यांनीसुद्धा त्या सर्व्हे अंतर्गत फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा जो अभियान आहे, या अभियानाच्या माध्यमातून महाआवास अभियान सध्या सुरू झालेलं आहे. या अभियाना म्हणजे अंतर्गत आपले जे काही फॉर्म आहे, ते फॉर्मसुद्धा भरून घेतले जातील. आणि फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे, आता तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंट कराल की फॉर्म फक्त तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतच भरून घेता येणार आहे. तर संगणक ऑपरेटरच्या माध्यमातून तुमच्या गावातील सरपंचाला विचारा किंवा ग्रामसेवकाला विचारा. त्या ठिकाणी जेव्हा फॉर्म सुरू होतील, तेव्हा तुमच्याकडून हे फॉर्म भरून घेतले जाईल. बाहेर कोणत्याही ठिकाणी सध्या तरी तुम्हाला अर्ज ऑनलाईन प्रक्रिया पद्धतीने करता येणार नाही. हे फॉर्म जे आहेत ते ऑनलाईनच केले जातात. जिओ टॅग होतं, म्हणजे तुमच्या घराजवळ येऊन ग्रामपंचायतचे अधिकारी तुमचा फोटो काढतात आणि त्याच ठिकाणी तुमचं फॉर्म त्या ठिकाणी जागेवरती भरून दिलं जातं. अशा पद्धतीने सर्व सर्व्हे होणार आहे. त्यासाठी जे डॉक्युमेंट्स मी आता सांगितलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे रेडी ठेवा. जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा ते डॉक्युमेंट द्या आणि फॉर्म भरून घ्या. कारण भरपूर असे या ठिकाणी लाभार्थी घरकुलपासून वंचित आहेत, ज्यांचे घरकुलचे हप्ते आतापर्यंत मिळालेले नाहीत. या अभियानादरम्यान त्या लाभार्थ्यांचंसुद्धा घरकुल, त्याचं जे काही हप्ते रुकलेले असतील किंवा थांबलेले असतील किंवा त्यांचं हे घरकुल कंप्लीट झालेलं नसेल, तर त्यांचं घरकुल कंप्लीट करण्यासाठी मदतसुद्धा केली जाईल. आणि जे लाभार्थी या ठिकाणी घरकुलपासून वंचित आहेत, अशा लाभार्थ्यांचंसुद्धा नवीन फॉर्म भरणे सुरू होईल. जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट येणार आहे. सध्या तरी तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जाऊन तुम्ही विचारा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगा की जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा आम्हाला कळवा किंवा जेव्हा फॉर्म तुमचे काही सुरू होतील तेव्हा आम्हाला व्यवस्थित त्याबद्दलची माहिती द्या. त्यांना एकदा त्यांच्या कानावरती तुम्ही टाका. जेव्हा फॉर्म भरणे होईल तेव्हा नक्की त्यांच्याकडून तुम्हाला अपडेट मिळेल आणि तुमचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले जाईल. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला मात्र विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत आपण विविध योजनांबद्दलची अचूक अपडेट दिलेली आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक योजनेची जे काही अचूक अपडेट आहे किंवा अचूक माहिती आहे, आपण योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत, योजनेचा लाभ घेत असताना काही अडचणी येतात काही अडचणी आल्यानंतर त्या अडचणी कशा पद्धतीनं सोडवता येईल, याबद्दलची भरपूर काही अचूक माहिती आम्ही आपल्या चॅनलवरती देणार आहोत. आणि भविष्यामध्ये प्रत्येक योजनेबद्दल तुम्हाला खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती नक्की मिळत जाणार आहे. तर मित्रांनो, परत एकदा सांगतोय, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑन करा आणि त्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका. तर व्हिडिओला जाता लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.